आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वृंदाताई एकटी आहे, बर्फीला सुद्धा वडिलांची गरज आहे आणि बाबांचं सुद्धा काही दिवसांपूर्वी हेच म्हणणं होतं. मग तरी बाबांना त्या दोघांचं एकत्र येणं का पटत नसेल म्हणजे मला काही कळतच नाहीये. आणि तेही असं अचानक. मलाही कळत नाही का. पण तू बघितलंस ना, दोघे एकत्र असताना किती छान दिसतात. दोघे एकमेकांना किती जपतात. वृंदा शमिकाला, अजिंक्य बर्फीला किती छान काळजी घेतात एकमेकांची. ती चौघी एकत्र आले ना तर मला तर एक कुटुंबच वाटतं ग. हो ना, तेच तर म्हणते मी. पण बाबा. आई बोल. ऐक समीर, ऐक आणि ओवीला पण सांग. बरोबर, एक मिनिट. स्पीकरवर टाकलाय, बोल. हे बघ, आता मास्तर घराबाहेर पडले आणि जाताना असं म्हणून गेले की ज्या विषयावर ज्याच्याशी बोलायला हवं त्याच्याशी बोलून येतो. म्हणजे नक्की अजिंक्य आणि वृंदा याच विषयावर असणार. तर वृंदा घरात आहे बाबा, कळलं? ती घरात आहे म्हणजे ते नक्की अजिंक्यशी बोलायला गेले. आता काय करायचं आपण? हो का, पाठव ना त्यांना. हा पाठव प्लीज पाठव. मास्तर या. येऊ का? प्लीज या. या बसा. आज चक्क ऑफिसवर. अहो, काय महत्वाचं काम होतं तर मला सांगायचं होतं ना, मी आलो असतो. पण त्याच्या आधी मला सांगा, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, काय सांगू? नाही काही नको, मी घरूनच आलो आता. नक्की? हो काही नको. बर, बोला. नाही म्हणजे तुम्हाला न सांगताच ऑफिसमध्ये आलो त्याबद्दल माफ करा मला. पण काय, हीच जागा मला जरा योग्य वाटली. म्हणजे एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. त्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय आणतोय त्यासाठी आधीच माफी मागतो मी तुमची. अहो मास्तर, महत्वाचं काम असेल म्हणूनच तुम्ही आला असाल, कळतंय मला. बोला. हो म्हणजे आता तुम्ही म्हणाल की घरीच का नाही बोललो मी. तिथे नीट बोलता आलं नसतं जे काय मला बोलायचंय ते, म्हणून आलो मी ऑफिसमध्ये. तुम्ही मला एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाहीये. खरं तर तुमचं वागणं विदाऊट रिझन नसतं, माहितीये मला. तुम्ही मन मोकळेपणाने बोला प्लीज. ठीक आहे का, तुम्ही एवढा समजूतदारपणा दाखवता, थेट मुद्द्याच बोलतो. कसं आहे अजिंक्यराव, म्हणजे शमिका इथे आमच्या घरी राहायला यायच्या आधीपासूनच दोघींमध्ये खूप छान नातं तयार झालेलं आहे. शमिकाला वृंदाचा आणि वृंदाला तिचा खूप छान लळा लागलेला आहे, हे आपल्याला माहितच आहे. तुम्ही सुद्धा आमच्या बर्फीला खूप जीव लावताय आणि हे सगळं चांगलंच आहे. आणि हे जे काही घडतंय ते एकंदर मला कळतंय. मास्तर, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय हे लक्षात येतंय माझ्या. पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, अगदी मनातलं. अजून मी या विषयावर चाच पडतोच आहे. अजूनही विचार चालू आहे माझा एकदा विचार झाला की मी तुमच्याशी या विषयावर बोलणारच होतो. नाही, म्हणूनच मी आलोय. म्हणजे तुम्ही असा कुठलाही विचार करण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगायला आलोय की हा विचारच नको. नाही, जरा स्पष्टच बोलतो आता. वृंदाचं आणि तुमचं काही घडू शकेल असं जर तुम्हाला काही वाटत असेल तर कृपा करून तसा विचार करू नका अजिंक्यराव. कारण तुमचं आणि वृंदाचं नातं मला मान्य होणार नाही. मी तुम्हाला हे अचानक हे असं का सांगतोय,
असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे, पण त्याची उत्तर देखील तुम्हाला सापडतीलच असं नाही. आणि तुमच्या या नात्याला नकार देण्यामागची माझी अशी काही कारणं आहेत जी मी तुम्हाला सांगू शकत नाही सध्या, आणि पर्यायी नाहीये त्याला. आणखीन एक अजिंक्यराव, इथून पुढे तुमच्यामध्ये आणि वृंदामध्ये जरा अंतर राहिलं तर फार बरं होईल, चांगलंच होईल आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने. आणि मी आता तुमच्या या नात्याला नकार दिलाय याविषयी घरातल्या कोणाकडे काही वाच्यता केली नाहीत तर फार बरं होईल, फार बरं होईल. मास्तर, तुमच्याविषयी मला आदर आहे, त्यामुळे तुम्ही जे काही सांगताय ते मान्य आहे मला. शमिकाच्या वडिलांच्या नात्याने जसा मी तिच्या भल्याचा विचार करतो तसाच तुम्ही वृंदाच्या भल्याचा विचार करतच असाल, आणि तो विचार योग्यच असेल. तुम्ही मोठे आहात, तुमचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णयही योग्यच असेल. ठीक आहे, मी घरात कोणालाही सांगणार नाही, आणि वृंदा आणि माझ्यामध्ये जे अंतर ठेवायला तुम्ही सांगताय तेही मी माझ्यापर्यंतच ठेवेन, काळजी करू नका. वा, तुम्ही मला इतकं छान समजून घेतलं, खरंच खूप आभार. अजिंक्यराव, तुम्ही माणूस म्हणून चुकीचे आहात असं मला वाटतंय, असा माझा समज आहे, असं कृपा करून वाटून घेऊ नका तुम्ही प्लीज. कारण या सगळ्या मागची जी काही कारणं आहेत ना ती खूप वेगळी आहेत, इतकंच. खर तर माझ्या आयुष्यात माझी लेक तुम्ही परत आणून दिलेत, तिच्या अप्रूचे जे काही धिंडवणे निघत होते ते सगळे तुम्ही थांबवले. माझ्या मोठ्या जावयाला सुद्धा न्याय मिळवून दिला तुम्ही. या अशा एक ना अनेक उपकारांची परतफेड ही अशी करावी लागते मला, याचं खरंच खूप दुःख होत आहे मला, पण माझा नाईलाज आहे, खरंच नाईलाज आहे. पण आपल्या जखमांवर फुंकर घालणाऱ्या व्यक्तीला हे अशा पद्धतीने घायल करणं याचा खरंच खूप त्रास होतोय मला. माणूस म्हणून मी हे करू शकलो नसतो, पण एक बाप म्हणून हे असे काही कडू घोट रिचवावे लागतात. एक बापच दुसऱ्या बापाला समजून घेईल अशी आशा करतो, अपेक्षा करतो. येऊ. हो, धन्यवाद. आकाश, एक विचारू का रे? विचार नाही अगं, एक काय तू 10 गोष्टी विचार. असं जाता जाता माणसाने काही मनात ठेवायचं नसतं, विचार. हो ना रे. नाही, मला काय विचारायचंय, त्या ज्योतिषाने काय सांगितलं? मी जाणार म्हणून सांगितलं. कशी जाणार हे कुठं सांगितलं? हे बघ, ते जर सांगितलं असतं तर आपण काळजी घेतली असती ना. सांगितलं ना. सांगितलं? हो, सांगितलं आई. म्हणजे ज्योतिषाने जेव्हा मला सांगितलं ना की तू जाणार आहेस, नंतर पहिला प्रश्न मी हाच केला त्यांना की कशी जाणार माझी आई. हो ना बाई. ते मला म्हणाले अतिविचाराने जाणार. अतिविचार? हो. कसला? मरणाचा. तू मरणाचा अतिविचार करणार आणि तुला त्रास होणार आणि जाणार तू.
नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे आकाश, लक्षात येत नाहीये तुमच्या. हे बघ मला कळलं, त्यांनी आधी काय सांगितलं, मी जाणार आणि नंतर काय सांगितलं, मरणाचा विचार करून जाणार. असं कसं होईल, असं नाही होणार, घोळ आहे काहीतरी. काय घोळ आहे आई? हा, काही घोळ नाहीये, संकेत आहेत हे सगळे, तुला कळत नाहीयेत. बघ आता बघ, तू किती विचार करतेस मरणाचा, करतेस की नाही? खूप खूप करते. असाच विचार करून करून तुला त्रास होणार आणि तू जाणार. आम्ही तुला काही सांगत नव्हतो, पण दादा याच्या ना पोटात काही राहत नाही. लाडका मुलगा आहे ना तुझा, सांगून बसला तुला. तू करतेस विचार, कमी विचार कर थोडा. हा, आलिया भोकासी असावे सादर. त्या म्हातारीचं काही खरं नाही बाई आता. त्र्यंबकेश्वरा, कधी बोलवशील ना आता तुम्हाला? वृंदाचं लग्न बघायचंय रे, ते झालं की बोलव ना, बघू ते तेवढं. सासूबाई, बाबा आले का? आले ना बाई, दुपारीच आले. कुणाशी काही बोललेच नाहीत, पण माझ्याशी पण नाही काही बोलले. आराम करायला गेले वरती. बाबा, तुमची तब्येत कशी आहे? नाही म्हणजे सासूबाई आता म्हणत होत्या की तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला बरं वाटत नव्हतं, म्हणून विचारते. असं काही नाही, बरं ठीक आहे मी. बरं. मी कधीपासून तुझी वाट बघतेय, चल ना खेळूया. नाही नाही, आता नको. आणि असं अभ्यास करताना मध्येच उठू नये बाळा. हा, आधी तुझा अभ्यास पूर्ण कर जा. मी थोडा ब्रेक घेते ना, मला अभ्यास करून खूप बोर झालंय. आता नको म्हटलं ना शमिका, अभ्यास पूर्ण करायची तुझा, वाटल्यास नंतर खेळूया आपण. बरं ठीक आहे. आबा, हे आबा. हा, काय बाबा हाक मारली? तुझ्या ती काय इन्स्टिट्यूटची काही एंट्रन्स एक्झाम आहे वगैरे असं काहीतरी सांगत होतीस ना तू. हा, काय मग त्याचं वेळापत्रक काय, सिलेबस काय, काय माहिती काढलीस का तू? हो, सगळी माहिती काढली आहे, पण फॉर्म भरायला वेळ अजून, म्हणजे डेट लांब आहे त्याची. त्यानंतर एक्झाम बद्दल सगळं कळेल. बर, बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. नंतर नंतर बोलूया आपण. हा, बर, काय तुला सगळे डिटेल्स कळले की मला सांग आठवणीने. हो सांगते. हा, गुड इव्हनिंग. अभ्यास चाललाय? हो वृंदा आंटी, आता बस झाला अभ्यास, मला खूप बोर झालंय, मी आता ब्रेक घेऊ. बरं ठीक आहे, हे सगळं आवर, खेळायचं आणि मग परत अभ्यासाला बसायचं.
ओके. बरं तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी चहा टाकते तुमच्यासाठी. नाही, ऑफिसमध्ये घेऊनच आलो मी चहा. नकोय मला, जरा गडबडीत आहे, आम्हाला निघायचंय. आत्ता तर आलात, परत कुठे निघायचंय? आमच्या घरी. काय? हो, जाऊया ना आपण आपल्या घरी. झाला ना तुझा अभ्यास, पॅक करून दे, आपण जाऊया. एक मिनिट. हे काय अचानक आता मध्ये? सगळ्यांचं मिळून ठरलं होतं ना की तुम्ही दोघे आता इथेच राहणार. हो ना, म्हणजे इतकी घाई का करताय? तिथे तुम्ही आणि शमिका दोघेच असाल, धोका आहे तुमच्या जीवाला. नाही, असं काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे समीर आपलं झालं होतं बोलणं, पण हे खूप दिवस झाले ना त्याला. आणि काळजी करू नकोस, मी पोलीस प्रोटेक्शन साठी अर्ज दिला होता, तो मंजूर झाला आता. त्यामुळे खरंच अशी काही काळजी करण्याची गरज नाही. डॅड, आपण का जातोय आपल्या घरी? जर आपण घरी गेलो तर मला बोर होईल ना. पण काय मला आता ना, मला इथे खूप बोर होत आहे. आणि का माहितीये? कारण मला तुझ्या मम्माची आठवण येते. आपल्या घरी तिच्या आठवणी येत ना, थोडे दिवस आपण त्या आठवणींमध्ये राहूया ना. आणि तरी तुला बोर झालं ना, तर मी तुला फॉर अ चेंज आजीकडे सोडून, तिथे मजा कर. नाही, नको. त्यापेक्षा मी आपल्याच घरी राहीन. मला बोर झालं तर मी इथे येईल भेटायला वाड्या आजोबाला, वृंदा आंटीला, ग्रॅनीला. आता निघूया आपण. मी हा फोन अटेंड करतो, तोपर्यंत तू बॅग वगैरे भरून घे, आवरून घे, निघूया आपण लगेच. आलोच. बाबा, ते जर जात असतील तर जाऊ देत त्यांना, कोणीही अडवू नका. हो, पण तुम्ही अजिंक्य सरांना असं काय बोललात की ते आता असे अचानक निघालेत? ओवी, त्या विषयावर आपल्याला जे काही बोलायचं असेल ते अजिंक्यराव गेल्यानंतर बोलू आपण. पण मी बघतो काय करता येईल. हो, थँक्स का त्यात. इट्स माय जॉब. या, बाय. बोलणार आहात का? कशाबद्दल? थेट विचारल्याशिवाय काहीच सांगणार नाही. तुम्हाला चांगलं माहिती मी कशाबद्दल विचारते. हो, पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत माझ्याकडे. प्रश्नांची उत्तरं नाहीयेत?
मग मी कोणाला विचारायचं? आणि मुळात काय अडचण आहे इकडे राहण्यामध्ये? कुठल्या नात्याने ठरायचं मी, किंवा कुठल्या हक्काने? वृंदा, इथे कायमस्वरूपी राहण्याकरता कुठलं ना कुठलं नातं पाहिजे, कुठला तरी हक्क पाहिजे ना. मग त्यासाठी तुम्ही मागितला का कुठला हक्क? तुम्ही मागितला तर कोणी नाकारणार नाहीये इकडे. पण मुळातच तो हक्क मागायचा की नाही हे हे, हे ठरलं नाहीये माझं. म्हणजे ठरवायचं आहे ना अजून? ठरलंय आता माझं. मी आणि शमिका इथून जातोय. आणि हो, हा निर्णय घ्यायला कुणी मला भाग नाही पाडला किंवा कुणी सांगितलंही नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.